नमस्कार म्हणजे स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, याच्या आधी आपण पाहिलं की याच मागच्या प्रांगणामध्ये सावडे गावची अनोखी परंपरा पाहिली आपण, ती म्हणजे होळीचे होम। तर मित्रांनो, आज आहे वार सोमवार आणि श्रीदेव केदारनाथाचा मित्रांनो आहे ना आज होम लागणार आहे। तिकडे तर आपण चाललोय तेव्हा सहानेवरती, तर तिकडे जाऊया आणि होम कशा प्रकारे लावतो ना ते पाहूया। समोर आता पाहतोय ना तीच मित्रांनो आहे श्रीदेव केदारनाथाची स्थान, तिथे पोहोचलो आहेत आपण आणि थोड्याच वेळात त्यांना होमाचा कार्यक्रम सुरू होईल। त्याच्यानंतर संध्याकाळी मित्रांनो ते खूप मोठी जत्रा असते। हे पाहता तुम्ही आकाश पाळणा किंवा हे असे मुलांचे खेळण्यासारखे गेम्स आहेत, हे पूर्ण संध्याकाळी मैदान पूर्ण असं भरून जाईल। हाच तो मित्रांनो देवाचा होम आहे। थोड्याच वेळात होम लागेल, त्यानंतर आपण दाखवूया कशा प्रकारे कोकणामध्ये हा देवाचा होम लावला जातो। तो मंडळी जे ह्या वर्षभरात सगळे झालेत ना, हे सगळे नवरदेव आहेत, ते त्याचा नारळ आहेत तो होमात टाकतील आणि याच्यामध्ये 5 प्रदक्षिणा घालतील। म्हणजे आता होम लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थोड्याच वेळात हे सगळे नवरदेव आहेत ना, त्या होमाच्या ते 5-5 फेऱ्या मारतील। तिथे जे नारळ पडलेले पाहतात ना, ते मित्रांनो होळीचे नारळ असतात आणि हे अनेक लोक आहेत ना ते होळीतले नारळ काढत असतात। तर म्हणजे आता इथे होम तर लागून झालेला आहे आणि थोड्याच वेळात इथे आता पालखीची विरमण झालेली आहे ना, ती होमाभोवती फेऱ्या घालेल आणि पुन्हा एकदा पालखी सानेवरती जाईल।
मित्रांनो आत्ता आपण पाहिलं श्रीदेव केदारनाथचा होम कशा प्रकारे लागला गेला आणि अशी अनोखी परंपरा आपण पाहिलं की जे नवीन झालेले लग्न आहेत नवरदेव आहेत त्यांनी देवाभोवती आहेत ना त्यामध्ये 5 फेऱ्या देखील मारल्या. आणि मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. संध्याकाळी आपला अजून एक व्हिडिओ असणार तो म्हणजे देवस्थानावरती कशा प्रकारे पालखी नाचवली जाते ना तो असेल व्हिडिओ. तर चला आजच्या पुढे एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.